सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की चारूचे रिपोर्ट लालीच्या हातात आलेले असतात. ती तिला विचारत असते की हे बाळ कोणाचं आहे, तू कोणाचं पाप या घरात आणलंस. तेव्हा मंजूला सुद्धा धक्का बसतो आणि ती रिपोर्ट घेऊन बघते आणि तिला हे खरं असल्याचं कळतं. ती चारूला रडत विचारते की अगं चारू, तू काय केलंस हे जे मी बोलूही शकत नाहीस ते तू कुठं गुन्हा उधळून आलीस, तू हे असं कसं करू शकतं, तुझं काय माझ्या भावाशी वैर आहे, तू याला ताप देतेस. चारू, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तरीच मी विचार करते की तू निघालेलीस एकदम अचानक एवढी व्यवस्थित कशी वागायला लागलीस. मला तेव्हाच कळायला पाहिजे होतं की तू कधीही सुधारू शकत नाहीस, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला, म्हटले की चारू सुधारेल, पण तू काही सुधारलं नाही. चारू शांत उभी राहिलेली असते. हे बघून मंजू अजूनच चिडते आणि म्हणते की अगं चारू, सांग ना कोणाचं बाळ आहे हे, तुला सांगायचं आहे की नाही. चारू तरीसुद्धा काहीच बोलत नाही. सगळं श्रीनू ऐकत असतो. चारूचं म्हणणं असतं की श्रीनूनं त्यानं सगळं सांगावं, पण तो सांगत नाही आणि मंजू तिला एक कानफाडात मारते आणि विचारते की तुला बोलायचं आहे की नाही, कोणाचं पाप आहे तुझ्या पोटात. त्यावर श्रीनू बोलतो की तिला मारू नका. लाली म्हणते की विचार मंजू तिला, तू कोणाचं पाप घेऊन फिरतेस. हे विचारल्यानंतर मंजू अजूनच चिडते आणि म्हणते की अगं चारू, बोल ना. हे सगळं ऐकल्यानंतर श्रीनू स्वतःच म्हणतो की प्लीज हे पाप कोणाचं आहे असं म्हणू नका, त्याचा बाप अजून जिवंत आहे आणि ते बाळ माझं आहे. लालीला धक्का बसतो आणि ती श्रीनूजवळ जाते आणि म्हणते की श्रीनू, हे खोटं आहे, बोल, तू हे बोलू नकोस, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू हे करू शकत नाहीस, तू तिचा बाप तुझ्या गळ्यात अडकवू नकोस. मंजूसुद्धा म्हणते की श्रीनू ही तुला काही बोलेल किंवा तुझ्यासोबत काही वाईट करेल म्हणून जर तू हे करत असशील तर प्लीज तू हे करू नकोस, ही काय करते ते मी बघते, असं म्हणून मंजू श्रीनूला समजावत असते. पण श्रीनू सांगतो की नाही आई, हे बाळ माझंच आहे, माझ्याकडून एक चूक झाली. लालीला अजिबात ऐकवत नाही. ती त्याला खरं खोटं सुनावत असते की अरे काय चूक घडली माझ्याकडून, ते तू असं केलंस, काय गरज होती तुला असं करायची. तेव्हा श्रीनू रडत सांगतो की त्याच्याकडून काय चूक झाली. तो हॉटेलमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतो. हे ऐकून लालीला खूप राग येतो आणि हे सगळं मागे उभी राहून ओवी दरवाजात उभा राहून ऐकत असते. तिला जेव्हा चारू खरंच प्रेग्नेंट आहे हे ऐकताच ती समोर येते. लाली आतमध्ये जाऊन झाडू आणते आणि श्रीनूला झाडूने मारायला चालू करते. ती न ऐकतासुद्धा बोलत असते की तू केलं श्रीनू हे, मला तुझ्यावर विश्वास नाही, तू खोटं बोलतोय, खरं सांग श्रीनू, खरं सांग, असं म्हणून ती मारतच राहते. मागून ओवी श्रीनूला मारतात म्हणून त्याच्यासमोर येते आणि म्हणते की प्लीज लाली आई, बोलू नका त्याला, त्याची काही चूक नाही. लाली बोलते की ओवी तू तर मध्ये बोलूच नकोस, एक स्वतःच्या बापाची झाली नाही आणि दुसरा बिना लग्नाचा बाप झालाय, मी तरी काय करणार. ओवी विचारते की म्हणजे खरंच चारू प्रेग्नेंट आहे का. यावर श्रीनू बोलतो की हो, चारू प्रेग्नेंट आहे. हे ऐकून ओवीला सुद्धा धक्का बसतो. मंजूसुद्धा श्रीनूला बोलायला लागते की श्रीनू, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू हे असं कसं करू शकतो श्रीनू, आम्ही एवढा विश्वास ठेवला तरीसुद्धा तू हे असं केलंस. घरात खूप सारे राडे चालले होते. नंतर चारू रडत रडत आतमध्ये जाते. ओवी आपल्या घरी निघून जाते आणि श्रीनू तसाच दादांकडे आणि उमाईकडे जातो. उमाईकडे गेल्यानंतर उमाला तोपर्यंत ओवीने सगळं सांगितलेलं असतं. उमाच्या मांडीवर डोकं ठेवून श्रीनू रडतो आणि माफी मागतो की उमाई मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, पण मी हे सगळं मुद्दामून केलं नाही. उमा खूप रडत असते आणि ती काहीच बोलत नाही. हे बघून श्रीनूला अजूनच वाईट वाटतं. दादा येतात आणि बाजूला बसतात पण त्याच्याशी बोलत नाहीत. याचासुद्धा श्रीनूला खूप त्रास होतो. इकडे मेघना चारूच्या फोनची वाट बघत असते की तिने तिचा प्लॅन सक्सेसफुल केला की नाही. पण तिच्या प्लॅनमध्ये ती फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन बोलते की का अजून नांदिवलीवरून फोन आला नाही. तिचा नवरा तिथेच असतो. तो म्हणते नांदिवलीवरून तुला का फोन येणार आहे. ती म्हणते मी नांदिवली म्हणाले का नाही. समोर तिचं नांदिवलीचं आणि कनेक्शन कळणार असतं. इतक्यात ती म्हणली की नाही मला नांदिवली म्हणायचं नव्हतं. ती दुसराच विषय काढत विषय बदलून टाकते आणि चारूच्या फोनची वाट बघते की काय झालं या सगळ्यात, म्हणून ती चारूला फोन करते.
दादा खोता काहीच बोलत नाहीत म्हणून श्रीनू त्यांच्या पायापाशी जाऊन माफी मागत असतो. दादा, तुम्ही मला माफ करा, मी चुकीचं केलं. तुम्ही मला ओरडा, मारा, काहीही करा, फक्त तुम्ही बोला. आजपर्यंत मी तुमच्या शब्दाबाहेर गेलो नाही आणि आता माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे, पण तुम्ही माझ्याशी बोला. पण दादा काहीच बोलत नाहीत, शांत उभे राहतात. इथेच आपले सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या